लातूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना या मतदारसंघात असलेल्या विधानसभा परिक्षेत्रात सुद्धा हा विकास झालाय का की फक्त लातूर शहरापुरतं विकासाचा बागुलबुवा उभा केला जातोय? काही प्रश्न आपण समजून घेऊयात. मूलभूत ज्या प्रश्नांना अनेक वर्ष कुठचीही तो सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले नाही, काय नेमके तुमचे मुद्दे आहेत? माझा प्रश्न कचऱ्यावरती आहे. मी वरवंटी कचरा डेपो संदर्भातला अर्जदार आहे. वरवंटी कचरा डेपो हा प्रकार न्यायालयात गेल्यामुळे महानगरपालिकेचा बराच प्रश्न म्हणजे भ्रष्टाचार, परत अनागोंदी कारभार उघडकीस आलेला आहे. वरवंटी कचरा डेपोवर संरक्षण भिंत बांधणे, मशीन, पाणी हे आमची कधीच मूलभूत मागणी नाही. आमची फक्त एकच मागणी आहे, वरवंटी कचरा डेपो इथं कायमस्वरूपी नको. लातूरचा कचरा वरवंटी गावात जातो. आता देशभर चालू आहे. पुण्यातला जसा कचरा टाकू द्यायला फुरसुंगी गावचे लोक नकार देतात, तसाच हा कचरा टाकू द्यायला तो नकार देतात. आणि त्याचं कारणही असं आहे की कचरा वरच्यावर वाढत जातोय, कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाहीये आणि वरवंटीकरांना याचा अतोनात त्रास होतोय. लक्षात घ्या, हा केवळ स्थानिक मुद्दा नाहीये. भारतात अनेक ठिकाणी शहरांचा कचरा, शहरांचं सांडपाणी हे शेजारच्या गावांना सहन करावं लागतंय आणि यासाठी वैज्ञानिक आणि कल्पक उपाय योजनेमध्ये लातूरचं स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्रातलं प्रशासन हे अतिशय कुचकामी पडत आहे. पण हा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडली का असं तुम्हाला वाटत नाही का? मी आता लोकसभेच्या दृष्टीने हा प्रश्न सांगतो. लोकसभेच्या सदस्यांनी जेव्हा तिथं काम करत असतात, मी केंद्रीय रोजगार हमी योजनेचा सदस्य आहे केंद्रामध्ये, तर तिथं असे किती कौशल्य आहेत की जे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कौशल्य देता येतात, त्यांना त्यासाठी कर्ज देता येतं. त्यामध्ये स्थानिक भागामध्ये खत तयार करता येऊ शकतं. तर वरवंटी गावामध्ये खत प्रकल्प केला तर त्या भागातल्या लोकांना उपयोगी पडू शकतो. पण मग तो आणण्यासाठी जयवंतरावांनी प्रयत्न केले का? त्यासाठी खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजेत. त्यासाठी खासदारांनी लोकसभेमध्ये जाऊन प्रश्न विचारले पाहिजेत की प्रत्येक काळामध्ये स्थानिक भागासाठी जेव्हा पाणी, शौचालय, खत ह्यासाठी जेव्हा योजना येत असतात त्या योजना ओढून आणल्या पाहिजेत. त्यामुळे मग त्या आणल्या की नाही आपण उत्तर विचारूयात. प्रश्न लोकल असले तरी ते सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज होती. आपण नेमके काय प्रयत्न केले? खत कारखाना उभा केलेला आहे. खताची विल्हेवाट लावण्याच्यासाठीचे प्रयत्न आहेत, पण त्याला जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळत नाही. कचऱ्याचा प्रश्न फक्त लातूरमध्ये आहे असं नाही, औरंगाबादमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे आणि सगळ्या बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या लोकांना त्रास होतो, पण त्यांचीसुद्धा घरं शहरामध्ये आहेत. त्याचे ज्या स्तरावरून प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते प्रस्ताव करून सुरू आहेत. त्याच्यासाठी सामान्यतः सगळे नागरिक हे आपल्या अधिकाराविषयी जागरूक असतात, पण कर्तव्याविषयी मग राजकीय क्षेत्राकडं, प्रशासनाकडं बोट दाखव. याचा अर्थ आम्ही काही जबाबदारी टाळणार नाही. महापालिका चालवत असताना, राज्य चालवत असताना, त्याला अर्थार्जन लागत असताना, त्याची कसरत करत असताना, ती उभा करताना वेळ लागत असतो. तो सुद्धा प्रश्न मिटण्याच्या मार्गावरती आहे. हरित न्यायालय दिवसात मिटेल, काही डेडलाईन तुम्ही देणार आहात? असं डेडलाईन देता येत नाहीये. त्यातून हलवा असे आदेश झालेले आहेत. हलवायच्या नंतर आदेश होऊन किती महिने, किती वर्ष झाले? 2 महिने झालेत. बरं. हरित न्यायाधिकरणाने ते आदेश केलेले आहेत आणि मग कायद्याच्या राज्यामध्ये त्याला आम्ही मानणार नाही असं नाही म्हणता येणार. प्रत्येकाला ते आपल्या बाजूला नको असतं. दुसरी जागा पाहणं, तिथं यंत्रणा उभी करणं, याच्यासाठी थोडासा वेळ लागत असतो आणि त्या वेळेच्या दृष्टीनं त्याची पावलं महानगरपालिका आता उचलते आहे आणि तो प्रश्न मिटेल. नगरपालिकेमध्ये जे कचरा उचलणारे इथं लोक होते तेव्हा लातूर जास्त स्वच्छ होतं, पण सन्मान्य अमित देशमुखाच्या लातूरच्या अतिप्रेमामुळं ही जी महानगरपालिका लातूरच्या उरावर येऊन बसली, लातूरकरांच्या उरावर येऊन बसली, त्याच्यामुळे हे प्रश्न अजून वाढलेला आहे. कचऱ्याचं टेंडर निघालं होतं, ते पास पण होणार होतं, पण सन्मान्य अमित देशमुखांचे काही पर्सनल मित्र आहेत पुण्यामधले, त्याच एजन्सीला द्या, भले ती 95 रुपये घर ह्या रेटनं घेऊ द्या, पण तरी सुद्धा जाणून बुजून ते टेंडर कॅन्सल करण्यात आलं. वरवंटी कचरा डेपो वरवंटीकरांची तक्रार काही चूक नाही. तिथं 80 ते 90 फूट कचऱ्याचा ढीग जमलेला आहे. सन्मान्य विलासराव देशमुखांनी किती दिवसांपासून? ही कमीत कमी 4 वर्षापासून ही परिस्थिती आहे. 15 वर्षापासून त्यांच्यासाठी आहे. पण जो कचऱ्याचं खत कारखाना जे म्हणतोय, खत कारखाना सन्मान्य विलासराव देशमुखांनी 5 वर्षापूर्वीच आणला 4 कोटी रुपये घालून. तो तसाच आहे. तिथं माणूस नाही, काही नाही, भंगार झाला तो कारखाना, सगळी मशिनरी भंगार झाली. पण तुम्ही जे म्हणलात की राजकीय इच्छा सुरू आहे की नाही सर? सुरू नाहीये. म्हणजे यांनी जो दावा केला की आम्ही आणला त्याचा उपयोग काही नाहीये, नाही झालेला उपयोग नाही झालेला. तुमची बाजू अगदी थोडक्यात. विलासराव देशमुख साहेब असताना कोट्यावधी रुपये लातूरला यायचे आणि त्यांच्या काळामध्ये सर्व काही कामं झाले असं भास दाखवले, परंतु कोट्यावधी रुपये येत असताना भ्रष्टाचार कसा केला पाहिजे ते देखील त्यांच्या कार्यकर्त्याला शिकवण्याचं काम विलासराव देशमुख साहेबांच्या काळात झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे
करोडो रुपये याचे ज्या ज्या विषया विरोधकांनी बोलले की बा हा पैसा भरपूर आलेला आहे, अशा त्यांनी सांगितलं विलासराव तळ राखते ते पाणी पिलं, म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांना सर्व तळच पिऊन नाही ठीक आहे, असे आरोप आपण जर आरोप नाही. स्पेसिफिक केले तर त्याला काहीतरी आणि अर्थ आहे. तुमच्या माहिती सांगतो. स्थानिक प्रश्न जरी असले तरी ते सोडवण्यासाठीची जी राजकीय इच्छाशक्ती होती ती काहीशी कमी पडली आहे असं इथल्या पत्रकारांनाही वाटतंय. त्याचं एक उदाहरण आपण या कचऱ्याच्या प्रश्नाच्या निमित्तानं पाहिलं. पण महिला सुरक्षेचा मुद्दा हा सध्या लातूर मधला ज्वलंत प्रश्न झालाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्पना गिरी या महिलेची हत्या झाल्यामुळे महिलांची सुरक्षितता हा खरं तर या मतदारसंघात चर्चेचा विषय झालाय. हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि त्यानंतर व्यापक मुद्द्यांवर चर्चा करूयात. काय आहे हा विषय? कल्पना गिरी ही काँग्रेसची होती, काँग्रेसची शहराध्यक्ष होती आणि तिच्यावर एवढा भयानक अत्याचार आणि तिच्यावर बलात्कार होऊन तिचा खून करण्यात आलेला आहे. आणि ही एक सत्ताधारी लोकांची ही एक सत्ताधारी पक्षाची पदाधिकारी असून त्यांच्यावर ही घटना होते तर दुसऱ्या महिलांचं काय? ठीक आहे, आपण काँग्रेसच्या काही महिला प्रतिनिधी आहेत, संवेदनशीलपणानं या प्रश्नाला वाचा फुटतीये का की काही त्याचं राजकारण केलं जात आहे? नेमकी काय वस्तुस्थिती आहे? राजकारण वगैरे हे नाहीये आणि हा जो कल्पनागिरीचा जो हत्या प्रकरण आहे यामध्ये राजकारण कुणीही आणू नये. कुठलाही पक्ष असं वाईट कृत्याला समर्थन देत नाही आणि त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षही देत नाही. मी तर इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या बंधूंना असं सांगते की राष्ट्रवादी पक्ष असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, हे कुठलेही पक्ष असं करायला सांगत नाहीयेत. आणि त्याच्या उपर हे जे घटना घडलेली आहे, समाजाला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे. कुठलाही जाती, धर्म आणि पंथ असं वाईट कृत्य करायला शिकवत नाही. ही एक माणसाची विकृती आहे आणि विकृतीतून हे प्रकार घडत असतात. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा या मतदारसंघातला महत्वाचा झालाय की नाही? निश्चितच महत्त्वाचा झालेला आहे आणि या प्रकरणाची अतिशय संत गतीनं तपास चालू आहे. हे प्रकरण होऊन कमीत कमी 15 दिवस होत आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात लातूरमधील प्रत्येक माणसाच्या तोंडात आहे की हा खून कोणी केला, हा विषय नेमका काय आहे. पण याचा तपास अतिशय संत गतीनं आणि सगळं काही मॅनेज पद्धतीनं होत आहे असं वाटतं. जवळपास 15 दिवस झालं बलात्कार करून खून करण्यात आलाय आणि आरोपी कोण आहेत याच्यात? आरोपी काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत आणि ह्या बलात्कार पहिला बलात्कार नाही. या 5 वर्षामध्ये जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये 5 ते 6 बलात्काराचे प्रकरण झालेले आहेत आणि कायदा सुव्यवस्था कसल्याही प्रकारची लातूरमध्ये राहिलेली नाही. महिला अजिबात सुरक्षित लातूरमध्ये नाहीत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की काँग्रेसनी कसल्याही त्यांचा जरी पदाधिकारी असला तो आरोपी त्याला पाठीशी घालण्याचा. ठीक आहे, त्यांनी म्हटलंच आहे की पाठीशी घालणार नाही. एका वाक्यात काय स्ट्रॅटेजी आहे? मी स्वतः या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी. ठीक आहे, तुम्ही मागणी करताय, पण नेमकं शहराचं आरोग्य कसं आहे, सुरक्षितता किंवा काय प्रश्न या ते अटकेत आहेत? ते युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते. हे जर पदाधिकारी कार्यकर्ते नसते तर हा प्रकार घडला नसता. हे सर्वसामान्य जर व्यक्ती असते तर हे बलात्काराचं प्रकरण घडलं नसतं. आणि लातूर शहरामध्ये असंच झालेलं आहे की ह्या राजकारणी लोकांचे संस्कार किंवा शिकवणच अशी आहे की बलात्काराचे, छेडछाडीचे या लातूर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये मोठे. ठीक आहे, आपण अगदी थोडक्यात विचारूयात, या प्रकरणाचा काँग्रेसला काही तोटा होणार आहे का? नाही होणार. त्याचं कारण कारवाई करण्यात आलेली आहे, कोणालाही पाठीशी घालण्यात आलेलं नाही आहे. आत्ताच आमच्या मित्रांनी कबूल केलंय ते काँग्रेसचे पुढारी असले तरी गुन्हेगारी कृत्याला आपण वडिलांना जबाबदार धरत नाही. मुलांच्यासाठी कारवाई झाली, त्यांच्यावर केस झाली, ते अटक झाले, त्याची चौकशी चालू आहे आणि जी व्यवस्था आपण निर्माण केली त्या चौकशी आणि ती जो निर्णय व्हायचा आहे तो होईल. पण वारेमाप आरोप करणं, सगळ्या कृत्याला काँग्रेसच जबाबदार आहे असं म्हणणं मला वाटतं की ते थोडंसं चुकीचं आहे. आमच्या मित्रांनी दोघांनी पैसे खाल्ल्याचे आरोप केले. तुम्ही मला संधी द्यायला हवी होती. अमित देशमुखावर कारवाई करायला आम्ही काही पप्पू कुलकर्णी नाही म्हणली होती? रघुनाथ बनसोडे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, सिद्ध करायला नको होतं? ए राजावर कारवाई होऊ शकते, सुरेश कलमाडीवर कारवाई होऊ शकते. फक्त निवडणुकीच्या दृष्टीने आरोप करणं. लातूर सुरक्षित आहे महाराष्ट्रात, बरोबर आहे, काळजी करू नका, त्याच्यावर येतो. लातूर सुरक्षित आहे. कारवाई पोलिसांनी केलेली, गुन्हेगार सापडलेले आहेत, योग्य ती कारवाई होईल. पण रात्री 10, 10:30 वाजेपर्यंत इथे ट्युशन्स चालतात आणि मुली अगदी सुरक्षितरित्या त्यांच्या घरी जातात. हा पण या निमित्ताने संदेश जाणं गरजेचं आहे. आणि सुरक्षा तुम्ही जे म्हणताय, मला वाटतं सुरक्षा दोन्ही अंगाने बघायला हवी. सामाजिक सुरक्षा पण तेवढीच महत्त्वाची आणि आर्थिक सुरक्षा पण तेवढीच महत्त्वाची आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे जो रोजीरोटीचा जो विषय आहे तो बहुतांशी शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीच्या माध्यमातून खूप महिला स्वयंपूर्ण झालेल्या आहेत. शेतीच्या प्रश्नावर आपण बोलणार आहोत. आत्ताची जी चर्चा होती ती महिला सुरक्षेची होती. या प्रकरणाचा विशेष काही निवडणुकीवर परिणाम होणार नाही, मात्र महिलांच्या मनातली असुरक्षिततेची भावना काय आहे ती मांडण्याचा या निमित्तानं आपण प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गारपीट झाल्यामुळे गारपिटीचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना काय वाटतंय, ते मतदान करताना काय विचार करतायत, काय तुमचा महत्त्वाचा प्रश्न? या
जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये गारपीटनं शेतकऱ्याचे बरेच नुकसान झालेले आहे, तरी या सरकारनं मदत जाहीर केलेली आहे, तरी शेतकऱ्याला मदत दिली नाही, तरी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरी या सरकारनं ताबडतोब या शेतकऱ्याची जी आर्थिक मदत आहे ती मदत द्यावी. शेतकऱ्याचं गारपिटीनं नुकसान झालंय हे सबंध महाराष्ट्रातलं चित्र आहे, पण लातूर लोकसभा मतदारसंघावर याचा काही परिणाम पाहायला मिळू शकतो का? लातूर मतदारसंघावर परिणाम अत्यंत गंभीर स्वरूपाचा झालेला आहे. माझी 27 एकर शेती आहे, 250 माझी आंब्याची झाडं आहेत, चिक्कूचे झाडं आहेत. आंब्याचा पूर्ण मोहर गळून गेलेला आहे, चिक्कू गळून गेलेले आहेत. हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे, हरभरा भिजलेला आहे, ज्वारी काळी पडलेली आहे. आणि सर्वार्थानं कृषी या लोकसभेमध्ये पूर्ण देशाच्या पातळीवर कृषीची जी चर्चा व्हायला पाहिजे होती ते होत नाही. कृषी मंत्री शरद पवार शेतीवर बोलण्याऐवजी मोदीच्या पण मग आता जे पॅकेज घोषित करतायत 4000 कोटीचं, त्याचा काही फायदा होईल असं वाटत नाही? मला बिलकुल वाटत नाही. इलेक्शन पर्यंत हे आचारसंहितेमुळे देऊ शकणार नाही आणि काँग्रेसनं पुन्हा कधी. ठीक आहे, मला थोडंसं इतिहासात जायचं आहे. मराठवाड्यात जो दुष्काळ पडला होता आणि दुष्काळामुळे मोठं नुकसान झालं होतं, ती मदत पोहोचली का शेतकऱ्यांना? नाही, शेतकऱ्याकडे कधीच पोहोचली नाही. पॅकेजच्या मदतीनं मदत आली, एजन्सीने मध्येच खाऊन घातली. गायी विकत घेतल्या गेल्या, भाकड गायी इथं पाठवल्या गेल्या, दुधाच्या गायी आल्या नाहीत. जी यंत्रसामुग्री दिली ती अत्यंत कुचकी होती. या ठिकाणी शेतकऱ्याला खत मागताना DAP आणि युरिया मागताना काट्या खाव्या लागल्या. हे इथलं शेतीचं धोरण आहे. लातूरमध्ये अमानुष लाठी हल्ला झाला शेतकऱ्यावर. कशासाठी? तर आम्ही DAP पैसे देऊन मागत होतो, म्हणजे पैसे देऊन सुद्धा आम्हाला खत मिळत नाही. हे काँग्रेसचं शेती धोरण आहे. गारपीटग्रस्तांच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीची अनास्था दाखवलेली आहे सरकारने, केवळ घोषणाबाजी होतीये, वस्तुस्थितीचे नीट पंचनामे झालेले नाही आहेत. 50% ज्यांचं नुकसान झालं त्यांनाच फक्त मदत दिली जाईल, हे सरकारचं धोरण आहे. त्याच्यापेक्षा जर कमी नुकसान झालं असेल त्याला मदत द्यायला पाहिजे आणि त्याचा परिणाम ह्या निवडणुकीमध्ये नक्की भोगावा. आपण उत्तर घेऊ थोडक्यात. सर, खरं आपण पाहतो आता ह्यांनी जो मुद्दा मांडला की 50% असेल तरच मदत मिळेल, अनेक ठिकाणी 49% जाणीवपूर्वक सुद्धा दाखवली जाते असे शेतकरी आम्ही पाहतो. बरोबर आहे की गारपिटीच्यामुळं मोठं ह्या भागामध्ये नुकसान झालं, त्याची पाहणी झाली. पाहणीमधल्या त्रुट्या दुरुस्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्हा बँकेचे डायरेक्टर इथं बसलेले आहेत, काय मदत आली ते सांगतील. पण गारपीटग्रस्तांचा नुकसान आमच्या पक्षाला उमेदवाराला एवढ्यासाठी होणार नाही की पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत की त्यांनी पहिल्यांदा पाहणी करून मुख्यमंत्र्यांच्या पुढं ठराव घेऊन मागणी केली की त्वरित मदत या भागातील गारपीटग्रस्तांना, शेतकऱ्यांना, कोरडवाहूच्यांना, फळबागांच्यांना मिळाली पाहिजे. ती मिळालेली आहे, त्याचं प्रमाण आता वाढतं आहे. आमचे मित्र राज्याची मदत आलेली आहे, केंद्राची मदत आपण सांगितली घोषित होती आणि ती सुद्धा पुढला 300 कोटीचा आता हप्ता फळबागांचा येतो आहे. मला विचारायचं 1 मिनिट, राज्याची मदत खरंच आली आहे शेतकऱ्यांपर्यंत? इतकी फास्ट झाली आहे सरकारची सेवा? मदत आलेली नाहीये अजूनपर्यंत आणि त्याला जो वेळ लागला तो राज्य सरकारमुळेच लागलेला आहे. वास्तविक पाहता पंचनामे करत बसण्याच्या ऐवजी सॅटेलाइटच्या इमेजेसवरनं जर पाहिलं असतं तर तातडीनं मदत देता आली असती. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केंद्राकडे मागणी केली नाही, त्यांच्याकडे 8000 कोटी रुपये होते, ते तातडीने देता आले असते. या सगळ्या प्रकारामध्ये समन्वय नसणं, असंवेदनशीलता, यामुळे शेतकऱ्यांपर्यंत लवकर काही गोष्टी गेलेल्या नाही आहेत. त्या दृष्टीने कोणाच्या जाहीरनाम्यातच काही उल्लेख नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पोरकं केल्याची ही जी भावना आहे ती त्यामुळे आणि ही सर्वत्र आहे. कृषी धोरण आणि युवा धोरण आपल्याकडे आहे का? विषय असा आहे की एकीकडे म्हणायचं शेतकरी राजा बळीराजा. कोणता तर शेतकरी तुम्ही ग्रामीण भागात सगळीकडे फिरता राजासारखा दिसतो का? ह्या काँग्रेसच्या कृषी धोरणाने त्यांना पोतराजा केले बघा. शेती माल शेतकरी तिथे पिकवतो, तो माल इथं आडत APMCला येतो. APMCला आल्यानंतर शेतकरी किती रुपयाला विकतो आणि पुढे तो व्यापारी कितीला विकतो, त्याच्यामध्ये कोण बसले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक बसलेत. म्हणजे कोण बसलेत? आम्ही राजकीय लोक बसलो आहोत. आमचं तिथं विजन पाहिजे की शेतकऱ्याचं काय व्हायला लागलेलं आहे, किती काटा मारला जातोय, किती कमी जास्त झाले. तिथं हे बघत नाहीत. शेतकऱ्याचं नुकसान होऊ देतात. 3-3 महिने शेतकऱ्याचा माल पडून राहतो आणि समजा आज मालाची किंमत, हरभऱ्याची किंमत 2500 रुपये, जी 4000 रुपये असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या गावामध्ये किंवा त्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये, पंचायत समिती गणामध्ये शासकीय गोडाऊन आहे का? चल तुझा 3 महिने माल ठेव, 4000 भाव झाल्यानंतर विक. ठीक आहे, कृषी धोरण तुमच्याकडे असं म्हणताय, तुमची बाजू अगदी थोडक्यात. माझ्या पक्षाने असं जाहीर केलं की या पुढल्या काळामध्ये रोजगार हमी योजना असेल, मेकॅनायझेशन असेल किंवा विषम हवामानामध्ये येणारी सीड्स असतील, त्या पुरवठा करणं आणि शेतकऱ्याला उभा करणं हे काँग्रेसनं कल्याणकारी वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये घोषित केलेलं आहे. हे आमचं धोरण आहे. सारखं टीका करणं,
काय गैरप्रकार घडतो नसतो त्याच्यावर चर्चा करणं हे काँग्रेसचं धोरण नाही आहे. ठीक आहे, तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे की टीकेचा सूर हा सगळीकडनं पाहायला मिळतो, पण मला खरंच आश्चर्य वाटतं. साधं हवामानाचे अंदाज आपण अचूकपणे देऊ शकत नाही आणि प्रत्यक्षात मात्र आपण विषम वातावरणामध्ये शेती कशी फुलेल असं आश्वासन देण्याचा प्रयत्न करतोय. लातूरमधल्या खरं तर विकासाचे मुद्दे असतील, सुरक्षिततेचा प्रश्न असेल, रोजगाराच्या संधी असतील किंवा बळीराजाचे प्रश्न असतील, या सगळ्यांचा उहापोह या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला. काँग्रेस आणि भाजप दोघांनीही आपली बाजू मांडली, पण मतदार राजा मात्र प्रश्नांच्या प्रति संवेदनशील आहे आणि तो सुजानपणानं मतदान करणार आहे. इलेक्शन एक्सप्रेसच्या या चर्चेत आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.